नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल मैत्रिणींनो, आणि आपल्या थंबनेलवरूनही कळालंच असेल की आज आपण कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघतो आहोत. तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. विद्या उबाळी ताई आहे, आपल्या सबस्क्रायबर आहे. त्यांची रिक्वेस्ट होती, त्यांनी मला 7-8 दिवसांपूर्वी आपल्याला कमेंट केलेली की त्यांना ह्या रांगोळ्या बघायच्या आहेत. तर मुगुल्लू रांगोळ्या त्यांना बघायच्या होत्या. तर मुगुल्लू हा प्रकार, रांगोळीचा प्रकार हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा साईडला काढला जातो. आणि तामिळनाडू भागात कोलम वगैरे सेम प्रकार आहे. आपण जसं रांगोळी म्हणतो रांगोळीला, तसं प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नावं आहेत. याबद्दल मी एक व्हिडिओ पण बनवला, एकदम जुना व्हिडिओ, 1 वर्षापूर्वीचा. तुम्ही तो नक्की बघा. आणि अजूनही जर माहिती लागत असेल, तुम्हाला पाहिजे असेल एक नॉलेज म्हणून, तरी पण मी एखाद्या दिवशी असा एक व्हिडिओ बनवेल. तर विद्याताईंना ह्या रांगोळ्या बघायच्या होत्या. तर मी या रांगोळ्या ट्राय केलेल्या, खूप सोप्या रांगोळ्या आहेत. आणि आजच्या भागात पूर्ण आठवड्याभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या ट्राय केलेल्या आहेत. मी पण ह्या रांगोळ्या पहिल्यांदाच ट्राय केलेल्या आहे. म्हटलं चला काहीतरी नवीन शिकूया आणि मैत्रिणींना पण काहीतरी नवीन रांगोळ्या दाखवूया. तसं बऱ्याच मैत्रिणींना ह्या रांगोळ्या येत असणार आहे, बऱ्याच मैत्रिणींना ह्या रांगोळ्याचा प्रकार आवडतो. पण ह्या रांगोळ्या आपल्याकडे जास्त सहसा काढल्या जात नाही. आपण जास्त करून सरळ लाईन, फूल, फ्री हँड रांगोळ्या अशा काढतो. तर हा प्रकार आंध्र प्रदेश आणि तेलंगणाकडे जास्त चालतो रांगोळीचा. पण तुम्ही बघितलंच असेल मैत्रिणींनो, पूर्ण आपल्या भारतामध्ये रांगोळीला किती महत्त्व आहे. सर्व राज्यांमध्ये प्रत्येक महिला रांगोळी काढते, म्हणजे गावाकडे तर मोस्टली रांगोळी काढलीच जाते. तर तुम्ही पण अजून जर रांगोळ्या काढत नसाल तर नक्की सुरुवात करा. रोज दारासमोर छोटी रांगोळी काढा, म्हणजे छोटीशी का होईना रांगोळी काढा. जर तुम्हाला वेळ नसेल तर फक्त आपलं जे अंगण किंवा तुमचं दाराचं समोरची जागा आहे ती अशी कोरी नका ठेवू, थोडी छोटीशी का होईना रांगोळी काढा. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला म्हणजे अगदी 5-5 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या पण अवेलेबल आहेत. आणि एकदम केस म्हणजे जर तुम्हाला नाहीच टाईम मिळाला तर तुम्ही स्टेन्सिलच्या मदतीने पण रांगोळी काढू शकतात. बऱ्याच स्टेन्सिल्स ऑनलाईन किंवा ऑफलाईनही अवेलेबल आहेत. जर तुमच्याकडे वेळच नाही तर आपण काहीच करू शकत नाही. पण तुम्ही स्टेन्सिलच्या मदतीने तरी ॲटलिस्ट रांगोळ्या काढत चला, म्हणजे दारासमोर रांगोळी राहू द्या. छान वाटतं, प्रसन्न वाटतं, एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. मी तुम्हाला सारखं रांगोळीचंच महत्त्व सांगते, कारण की एक आपली परंपरा आहे, ती जपली पाहिजे. म्हणजे आपण जे घरात पूजा अर्चना करतो, सत्यनारायण वगैरे वगैरे, त्याचप्रमाणे रांगोळी काढणे ही पण आपली एक परंपरा आहे, ती जपली पाहिजे. आणि आपण जर आत्ताच सुरुवात केली किंवा मग आपल्या मुलांना शिकवलं तर ते आपली ही परंपरा पुढे चालवतील, हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि एक मन प्रसन्न वाटतं एकदम रांगोळीकडे बघितल्यानंतर. तुम्ही बघा, जेव्हा आपण बाहेरून घरात जातो तेव्हा रांगोळीकडे बघितल्यानंतर खूप छान वाटतं मैत्रिणींनो. स्टार्टिंगला तोडकी मोडकी, वाकडी तिकडी कशी पण रांगोळी येईल, पण येईल एक दिवस, नक्की जमेल. नक्की ट्राय करा. तर ही पुढची रांगोळी बघा. मोस्टली आजच्या व्हिडिओमध्ये 3 ते 3 टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. आणि आपण मिडलला एक एक्स्ट्रा टिपका काढलेला आहे. तर सोप्याच आहे रांगोळ्या, थोड्या वाटता किचकट काढायला, पण जेव्हा आपण काढायला जातो ना मैत्रिणींनो, तेव्हा आपोआप जमतं, आपल्याला आपोआप सवय लागते. आता मला पण ह्या रांगोळ्यांची सवय नाही आहे. आपण मोस्टली लाईन वगैरे वापरून किंवा फिंगर रांगोळ्याच काढतो आहे. पण म्हटलं चला ह्या ताईंची रिक्वेस्ट आहे, आपण पण काहीतरी शिकूया नवीन रांगोळीचा प्रकार. तसे हे म्हणजे जुनाच प्रकार आहे, पण आपल्या साईडला जास्त आपण ह्या रांगोळ्या काढत नाही. पण मी बघितलं आहे बऱ्याच मैत्रिणींना ह्या रांगोळ्या आवडतात. तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका, प्रत्येक स्टेप लक्षात येईल. आणि कालचा जर व्हिडिओ बघितला नसेल मैत्रिणींनो तर नक्की बघा. कालचा व्हिडिओ पण रिक्वेस्टेड रांगोळ्या होत्या 2. एक अंजनाताईंना लाल चाफ्याची रांगोळी पाहिजे होती आणि कल्पनाताईंना गाय वासरूची रांगोळी. तर मी त्या ट्राय केलेल्या आहेत. आणि आजचा व्हिडिओ पण रिक्वेस्टेड आहे, विद्याताईंना ह्या रांगोळ्या पाहिजे होत्या. तुम्हाला जर अशाच अजून काही रिक्वेस्ट असतील, रांगोळ्या पाहिजे असतील, रांगोळ्या शिकायच्या असतील, तर तुम्ही मला तुमची रिक्वेस्ट सांगू शकतात, कमेंट करू शकतात. मला जेव्हाही म्हणजे वेळ मिळेल, वेळात वेळ काढून मी या रांगोळ्या काढेल. कधीकधी काही कामामुळे नाही जमत काढायला,
पण मी उशिरा काय होईना रांगोळ्या काढून दाखवत असते तुम्हाला जशा पाहिजे तशा. तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आजच्या रांगोळ्या पण कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगा. आणि ह्या रांगोळीमध्ये आपण लाल, पिवळा आणि केशरी कलरचे कॉम्बिनेशन वापरलं आहे. तर मला 7-8 दिवसांपूर्वी एका ताईंची कमेंट होती, म्हणजे त्यांनी कमेंट चांगलीच केली, मला काही राग वगैरे नाही आलेला. पण त्या सांगत होत्या मला की बाजारात बरेच कलर मिळतात रांगोळीचे, तर तुम्ही ते कलर वापरून रांगोळ्या काढा, असं तसं रांगोळीचं. तर त्यांनी कौतुक केलेलंच होतं. पण मला एक सांगायचं आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण बघा सकाळी किती घाई गडबड असते आपल्या पाठीमागे. कोणाला ऑफिसला जायचं असतं, कोणाला घरातली कामं, सकाळी नाही पॉसिबल होत रांगोळी काढायला. तर त्यातही जर तुम्हाला रांगोळी कलरवाली रांगोळी काढायची असेल तर खूप वेळ लागतो. त्यामुळेच मी तुमचं काम सोपं व्हावं म्हणून मी एकदम कमी कलरमधल्या छान छान आणि एकदम झटपट होणाऱ्या पण छान रांगोळ्या म्हणजे रांगोळी दिसायला सुंदर आणि कमी वेळात काढता येणाऱ्या अशा रांगोळ्या तुम्हाला दाखवत असते. कलर तर माझ्याकडे बरेच अवेलेबल आहे मैत्रिणींनो. अक्षरशः ते कलर तसेच पडलेत, काय सांगू तुम्हाला. आपण फक्त लाल, पिवळा आणि सफेद कलर वापरतो आहे. जेव्हा मी नवीन सुरुवात केली होती चॅनलची तेव्हा मी भरपूर अशा कलरफुलच रांगोळ्या काढल्यात. पण मला नंतर असं लक्षात आलं मैत्रिणींनो की आपल्याला एवढा सकाळी वेळ नसतो रांगोळी काढायला. त्यातही जर कलरफुल रांगोळी काढायची म्हटलं तर खूपच वेळ लागतो. ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिट लागतात आणि एवढा वेळ रांगोळीला देणं म्हणजे आपले त्यात दुसरे कामं होतात. त्यामुळेच मी असा विचार करूनच या सर्व रांगोळ्या तुमच्यापर्यंत आणत असते, जेणेकरून एकदम कमी वेळातही तुम्हाला सुंदर आणि छान छान रांगोळ्या काढता याव्यात. आणि काही काही ठिकाणी वर्षभर कलर मिळत नाही, म्हणजे आता आजकाल तर मिळतात पण नसतात अवेलेबल कोणाकडे. तर त्यामुळेच मी अगदी कमी कलरमध्ये कशा तुम्ही छान छान रांगोळ्या काढू शकतात हे मी तुम्हाला दाखवत असते. आणि तसा प्रयत्नच असतो माझा की रोज तुम्ही एक नवीन रांगोळी दारासमोर काढावी. बाकी कलर तर आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत, ते कलर आपण असे सणासुदीच्या रांगोळ्यांना वापरूया. कलर काय खराब होत नाही साठवून ठेवले तरी, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आपली ही पुढची रांगोळी 4 ते 1 टिपक्यांची आहे मैत्रिणींनो. एकदम बेसिक रांगोळी, लहानपणापासून ही रांगोळी आपण बघत आलेलो आहोत. त्याला थोडं वेगळं आपले फुलं नेहमीचे ॲड केले दोन्ही साईडने. तुम्हाला पण अजून काही आयडिया असतील तर तुम्ही तुमच्या आयडिया तुमच्या रांगोळीमध्ये ट्राय करू शकतात. तर असं नाही की ॲज इट इज काढावी रांगोळी, काहीच हरकत नाही. तुम्ही बघू शकता रांगोळ्या आणि तुमच्या पद्धतीने वेगळा आकार देऊ शकतात रांगोळीला, वेगळी डिझाईन ट्राय करू शकतात. तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा रोज रांगोळ्या बघताय, रोज रांगोळ्या ट्राय करताय पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून गेला आहात, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या सुंदर पद्धतीने काढून दाखवल्या जातात. अगदी कमी वेळात कमी जागेत कशा छान छान रांगोळ्या काढता येईल हे तुम्हाला मी रोज दाखवते. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी जे पण व्हिडिओ टाकेल, पोस्ट टाकेल, त्या तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन वेळेवर पोहोचेल. आणि नोटिफिकेशन आलं म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघणारच. तर तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मैत्रिणींनो की तुम्ही रांगोळीसाठी 10 ते 15 मिनटं म्हणजे 8 ते 10 मिनटाचा वेळ राखून ठेवा बघण्यासाठी. रांगोळी म्हणजे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आणि 10 मिनिटं रांगोळी काढण्यासाठी, असं दिवसभरातले 10 ते 15 मिनटं राखून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.